नमस्कार मित्रांनो. तर आजचा जो व्हिडिओ आहे हा खूप आपला इंटरेस्टिंग होणार आहे. कारण ह्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत डोनाल्ड ट्रम्पची पोल खोल. आणि ही पोल खोल काय मीच करत नाहीये, असं म्हणणं अमेरिकेतल्या सिनेट सदस्यांचं आहे. आणि मग असं नेमके डोनाल्ड ट्रम्पने काय केलं आहे आपण हे जाणून घेणार आहोत. त्याकरता आपल्याला सगळा व्हिडिओ जो आहे तो पूर्णपणे जाणून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे बघायचा आहे. चॅनलवरती नवीन असाल तर आपण आपल्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा. आपला टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिलेली आहे. आणि दुसरं आपला प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल आहे का ज्यावरती मी माझे स्विंग ट्रेड आणि जे काही ऑप्शन ट्रेड घेत असतो ते त्या ठिकाणी मी शेअर करत असतो. त्याची आपली 12 महिन्याची फी आहे ₹1350. तोही आपण त्या ठिकाणी आपण जॉईन करू शकता. आणि जर आपल्याला जर समजा मार्केटशी रिलेटेड तुम्हाला एज्युकेशनल व्हिडिओज पाहिजे असतील, कसाही ट्रेड घ्यायचे आहे, त्या ठिकाणी आपण एक नवीन कोर्स ऑल इन वन कोर्स बनवलाय. आणि त्यामध्ये आपल्याला कुठलाही ट्रेड असेल, स्विंग ट्रेड, ऑप्शन ट्रेड, फॉरेक्स मध्ये ट्रेड कसा घ्यायचा आणि ते मी त्यामध्ये तुम्हाला शिकवलेलं आहे. आणि तो कोर्स आणि प्लस तुम्हाला जर एका महिन्यातून 10 ते 12 असे जे व्हिडिओज का कोणकोणत्या स्टॉक्स मध्ये ब्रेकआउट आलेला आहे, कुठपर्यंत जाऊ शकतो, असे जर व्हिडिओज पाहिजे असतील तर त्याकरता आपला चॅनल जॉईन करा. आपल्या चॅनलचे मेंबर्स व्हा. आणि त्याची जी मेंबरशिप आहे ती फक्त प्रत्येक महिन्याला ₹299 आहे. तुम्हाला काही करायचं नाही. पहिल्यांदा चॅनल तुम्ही सबस्क्राईब जर केलेला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी जॉईन नावाचं बटन येईल. त्या बटनवरती क्लिक करायचं आहे. ₹299चा प्लॅन सिलेक्ट करायचा आहे. आणि तो प्लॅन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी म्हणजे तुम्ही आपल्या चॅनलचे मेंबर्स व्हाल. आणि जे मी काही त्या कॅटेगरीमध्ये व्हिडिओ बनवेल ते फक्त तुम्हालाच बघायला भेटतील. आणि जर चॅनल तुम्ही समजा जर सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला जॉईनचं बटन येणार नाही. त्याकरता पहिल्यांदा आपला चॅनल सबस्क्राईब करायचा, त्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी आपल्या जॉईनचं बटन दाबायचं आणि आपल्या चॅनलचे मेंबर व्हा. असं जर तुम्ही केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी मार्केटमध्ये तुम्हाला एज्युकेशन पण भेटेल, कसे ट्रेड घ्यायचे, ट्रेडिंग कसं करायचं, सगळ्या गोष्टी शिकवल्या जातील. आणि प्लस तुम्हाला जे आपले स्विंग ट्रेड असतात त्यासाठीचे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला त्यामध्ये भेटतील. ओके. तर आता काल आपण बघितलंय का एकदम ग्लोबल सेल ऑफ अमेरिकेमध्ये आला. तो सेल ऑफ जो आला तो का येण्याचं कारण होतं डोनाल्ड ट्रम्प. पण आता एक चर्चा अमेरिकेमध्ये अशी चालू आहे. चर्चा जे काय अमेरिकेतले सिनेट सदस्य आहेत त्यातले बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे का डोनाल्ड ट्रम्पने हा जाणून बुजून केलेला डाव आहे, गेम आहे. आणि आपण आतापर्यंत बऱ्याच वेळेस बघितलं असेल, मी तुम्हाला काय माझ्या व्हिडिओमध्ये पण सांगत असतो, नेहमी मार्केट एका टॉपला आलं का त्यावेळेस डोनाल्ड ट्रम्प काही ना काही क्लुप्ती काढणार, काही ना काही असं बोलणार का जेणेकरून मार्केटमध्ये फॉल येतो. आणि आता हा सगळा प्रोपोगंडा जो आहे, हा सगळा प्रोपोगंडा पसरवण्याचं काम करण्यासाठी त्यांनी एक त्याचा स्वतःचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बनवलेला आहे. आणि तो जो त्यांनी बनवलेला सोशल मीडियाचा जो काय प्लॅटफॉर्म आहे त्याचं नाव आहे सोशल ट्रूथ. आणि हा त्यांचा डोनाल्ड ट्रम्पचा, आपल्या सगळ्यांना माहिती आहे डोनाल्ड ट्रम्प हा एक बिझनेसमन आहे. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे टावर्स आहेत. आपण माहिती ट्रम्प टावर आपल्या भारतामध्ये पुण्याला पण ट्रम्प टावर आहे. तर ह्या अशा पद्धतीनं काय केलेलं आहे, एक तर माणूस बिझनेसमन आहे. त्यांनी त्यांचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जो आहे तो ट्रूथ सोशल, मी मग तुम्हाला सोशल ट्रूथ सांगितलं, ट्रूथ सोशल नावाचा त्यांच्यावाला एक स्पेशल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. त्यांच्यावाला आपला जे आपण म्हणतो क्रिप्टोमध्ये त्यांचं कॉइन सुद्धा आहे. म्हणजे वेगवेगळे बिझनेस या माणसाचे आहेत. आणि आपण जर साधारणतः बघितलं असेल का जो 4-5 महिन्यापूर्वी त्यांच्यावरती इनसायडर ट्रेडिंगचा आरोप लागलेला होता. कारण त्यांनी त्यांचा जो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे ट्रूथ सोशल, त्यावरती त्यांनी सांगितलं होतं का दिस इज द ग्रेट टाइम टू बाय DJT, म्हणजे डाव जोन्स मध्ये आता खरेदी करण्याचा एक बरोबर चांगला टाइम आहे. आणि त्यानंतर आपण बघितलंय का डाव जोन्स हा 42,000 पासून 47,000 पर्यंत गेला, पण त्याच्या आधी 38,000 होता. तर मग ज्यावेळेस त्यांनी ही त्यांच्या ट्रूथ सोशल वरती असं काय सांगितलं का दिस इज द ग्रेट टाइम टू बाय, त्यावेळेस डाव जोन्स 38,000 होता आणि आता 37,000 पर्यंत गेला. 3 महिन्यामध्ये डाव जोन्स 38,000 पासून 47,000 पर्यंत गेला. म्हणजेच ₹9,000 तेजी. अर्थात जवळजवळ त्यामध्ये जर कॅल्क्युलेशन जर आपण केलं तर म्हणजे जवळजवळ त्या ठिकाणी 20% आसपासची तेजी डाव जोन्स मध्ये झाली. आणि मग नेहमी अशा वेळेस ज्या वेळेस एकदम मार्केट लाईफ टाइम हायला असतं त्या वेळेस डोनाल्ड ट्रम्प काही ना काही कृती काढतो. तुम्ही म्हणाल सर मग 38, 46 वरनं डाव जोन्स 38 वरती आला होता, करेक्शन झालं होतं. त्यानंतर
म्हणजे काय झालं होतं 46 ला असताना त्यांनी हे टॅरिफचं झंगाट आणलं, डाव जोन्स 38,000 गेला. त्यानंतर डाव जोन्स परत वरती आणण्यासाठी त्यांनी दिस इज अ ग्रेट टाइम टू बाय असं त्यांच्या त्या सोशल मीडियावरती टाकलं. आणि बरेचसे त्यांच्या पक्षातले जे सिनेट सदस्य आहेत त्यांचा सुद्धा इनसायडर ट्रेडिंग मध्ये त्यांचा हात आहे असा आरोप आता सध्या अमेरिकेमध्ये केला जातो. आता तुम्ही विचार करा, कालचा जो फॉल झालाय कुणाच्या काही ध्यानीमनी नाहीये. आपण पहिल्यांदा क्रिप्टो करन्सीचं बात करू, क्रिप्टो करन्सीची गोष्ट करू. क्रिप्टो करन्सीमध्ये जर बघितलं असेल तर संपूर्ण जणांचा ट्रेंड एकदम बुलिश होता, कुठे निगेटिव्ह काही नव्हतं, मार्केटमध्ये लिक्विडिटी सुद्धा भरपूर होती. पण आता याच्यात सुद्धा काल त्यांच्यावरती आरोप झालेला आहे का डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या लोकांना माहित होतं का डोनाल्ड ट्रम्प असं काहीतरी बोलणार आहे का मार्केटमध्ये क्रॅश येणार आहेत, म्हणून त्या ठिकाणी त्यांनी अगोदरच शॉर्ट पोझिशन क्रिएट केलेल्या होत्या असा अंदाज आहे. असा आता त्यांच्यावरचे अंदाज नाही, दादांत आरोप होतोय. आणि विचार करा, बिटकॉइन हा 1,26,000चा 1,02,000 होतो, म्हणजे 24% बिटकॉइन पडतो. त्यानंतर दुसरा इथेरियम आहे, त्यामध्ये जवळजवळ 35 ते 40% करेक्शन इथेरियम मध्ये होतंय, ते पण 2-3 तासामध्ये. मग हे मार्केट मॅनिप्युलेशन नाही तर काय? म्हणजे एकंदरीत असं झालेलं आहे का डोनाल्ड ट्रम्पच्या मनात आलं का मार्केटला फिरवतायत. आणि हे आताच नाहीये, जर तुम्ही त्यांच्या पाठीमागचा जो 4 वर्षाचा कालखंड बघितला, म्हणजे जो बायडनच्या अगोदरचा कालखंड जर बघितला तर त्याही कालखंडामध्ये या डोनाल्ड तात्यांनी असंच केलेलं आहे. म्हणजे आता अजून जवळजवळ त्यांचे 3 वर्ष बाकी आहेत, मला असं वाटते 3 वर्ष आपल्याला हे असंच भोगावं लागेल. पण आता काय होतंय का ह्या अशा जर गोष्टी झाल्या तर मार्केटमध्ये खरेदीची संधी सुद्धा भेटते, आपण हे पण विसरून चालणार नाही. पण होतं काय तर म्हणजे ह्या गोष्टीमुळे पोर्टफोलिओ बनत नाहीत ना. आता तुम्ही बघितलं मागच्या वर्षी आणि या वर्षी लोकांचा पोर्टफोलिओ जसा आहे तसाच आहे. जे काही चांगले ट्रेडर आहेत तेच पैसे कमवतात आणि जे आपण म्हणतो का लॉंग टर्म इन्व्हेस्टर आहेत त्यांच्या हातात काहीच येत नाही, अशी परिस्थिती आहे. काल आपण बघितलं एवढा मोठा ग्लोबल सेल ऑफ झालाय, 19 अब्ज डॉलर रुपयाचं नुकसान हे फक्त क्रिप्टो करन्सी मध्ये झालेलं आहे. लाखो लोकांचे अकाउंट झिरो झालेले आहेत. कारण क्रिप्टो पोर्टफोलिओ आपण जर बघितला तर ग्लोबली जर तुम्ही बघितलं फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये आपण बघतोय सगळ्या लिव्हरेज वरती गोष्टी असतात, 200, 500 पट 1000 पट लिव्हरेज वगैरे असतं. आणि त्यामुळे काय झालं, थोडासा ही न्यूज आल्यानंतर पहिल्यांदा 2-4 हजारचा फॉल झाला, त्यामध्ये बरेच जणांची पोझिशन लिक्विड झाली. त्यानंतर परत खाली आलं, आणखी पोझिशन लिक्विडेट होत 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 गेली आणि त्यानंतर जवळजवळ 20% करेक्शन गेलं. पण त्या 20% शार्प अपमूव आला आणि तिथून परत 10-12% मार्केटने गेन दिला. म्हणजे हा जो सगळा प्रकार आहे हा प्रकार मार्केट मॅनिप्युलेशनचा आहे. डाव जोन्स मध्ये आपण बघतोय का जवळजवळ 47,600चा टॉप होता, 45,200 डाव जोन्स क्लोज झालाय. 1500 पॉईंटचं करेक्शन टॉप पासून जर बघितलं तर म्हणजेच आपल्याला त्या ठिकाणी 1500 पॉईंट म्हणजे जवळ 4%चं करेक्शन डाव जोन्स मध्ये झाले. नॅसडॅक मध्ये 30 तारा आहे. आणि मग आता आपलं काय पण आता तुम्ही म्हणाल सर एवढं सगळं सांगितलं त्याचं कारण काय? त्याचं कारण सगळ्या दुनियाला माहितीये. डोनाल्ड ट्रम्पनी चायनावरती लावलेला 100% अतिरिक्त टॅरिफ तो का लावलाय ते कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं. काय आहे का चायनावरती जगातले सगळे देश आहेत ते आपण असं म्हणूया रिअर अर्थ मिनरल्स जे असतात, म्हणजेच काय असतात तर म्हणजे काही काही वस्तू असतात, काही काही खनिजाचे असतात, ती फक्त त्या देशातच भेटतात आणि ती भेटतात चायनामध्ये. अमेरिकेमध्ये जे शस्त्रास्त्र बनवले जातात त्यासाठी लागतं जे काही खनिज लागतं. त्यानंतर आपले सोलर पॅनल, आपल्या बॅटऱ्या असतात, आपल्या इलेक्ट्रॉनिक गाड्यांच्या बॅटऱ्या असतात, तर याच्यासाठी नंतर सेमीकंडक्टर चिप्स वगैरे, तर ह्यासाठी जे काही खनिज लागतं ते सगळं खनिजावरती चायनावरती डिपेंडन्सी आहे जगाची. आणि चायनाने काय केले की याच्या निर्यातीवरती बंदी घातली. म्हणजेच एक प्रकारे सगळे अमेरिकेतले उद्योगधंदे ठप्प होणारे, अमेरिकेतले शस्त्रास्त्र कारखाने पण ठप्प होऊ शकतात. म्हणून डोनाल्ड ट्रम्पचं एवढं डोकं भडकलं आणि म्हणून त्यांनी त्यांच्यावरती हा टॅरिफ लावलाय. पण त्याला प्रत्युत्तर परत चायनाने दिलंय. चायनाने काल काय केलंय, चायना हा सगळ्यात मोठा सोयाबीनचा खरेदीदार देश आहे अमेरिकेतला. म्हणजे अमेरिकेतले जे शेतकरी जेवढे सोयाबीन पिकवतात त्यातलं जवळजवळ असं सांगतात का 70 ते 80% सोयाबीन हे चायना घेतो. आणि चायनाने काल डिसिजन घेतला का आम्हाला नकोय तुमचं सोयाबीन. काल त्यांनी डिसिजन घेतला आणि जे काही कंटेनर रस्त्यामध्ये होते ते कंटेनरला परत पाठवलं.
आणि मग आता याच्यातून असं होऊ शकतं का जे काही शेतकरी अमेरिकेतले आहेत ते शेतकरी रस्त्यावरती उतरू शकतात, डोनाल्ड ट्रम्पच्या विरोधामध्ये रस्त्यावरती उतरू शकतात. आणि ते जर डोनाल्ड ट्रम्पच्या विरोधात रस्त्यावरती उतरले तर मग परिस्थिती आणखीन चिघळू शकते. म्हणजे एकंदरीत हे जे वार आहे, हे जे टॅरिफ वार आहे, आता डोनाल्ड ट्रम्प तर म्हणतात मी 7 युद्ध थांबवली आणि त्याकरता त्यांना नोबेल पारितोषिक पाहिजे होता. असंही बघा, एक कारण असंही सांगताय का नोबेल पारितोषिक न भेटल्यावर सुद्धा डोनाल्ड ट्रम्पची सटकली आहे. म्हणजे एकाच वेळेस 2 टप्प्यावरती डोनाल्ड ट्रम्पला हार पत्करावी लागली. डोनाल्ड ट्रम्प अहंकारी माणूस आहे. एक तर त्यांना चायनाने कोंडी केली आणि नोबेल पारितोषिक भेटलं नाही. नोबेल पारितोषिकसाठी डोनाल्ड ट्रम्पनी कॅम्पेन चालवली होती, मोठमोठे कॅम्पेन चालवली होती, लाखो करोडो डॉलर्स खर्च केलेले होते, पण त्याचा उपयोग झाला नाही. म्हणूनही त्याचं डोकं सटकलं असेल कदाचित. आणि त्यानंतर ही चायनाने हे जे काही निर्बंध घातले त्यामुळे त्याचं डोकं सटकलं. आणि या सगळ्या गोष्टीमुळे आपण बघतोय का कालचा फॉल मार्केटमध्ये बघायला भेटला. पण यामध्ये मार्केट मॅनिप्युलेशन जास्त आहे असं माझंही म्हणणं नाहीये, सगळ्यांचंच म्हणणं आहे. आणि जे अमेरिकेतले सिनेटचे सदस्य आहेत त्यांचंही तेच म्हणणं आहे का ह्या डोनाल्ड या तात्यांनी मार्केट मॅनिप्युलेशन केलेलं आहे. ठीक आहे, आणखी एखादा दिवस मार्केटमध्ये आता समोर आपल्याकडे करेक्शन होणारच आहे, त्यानंतर 1-2 दिवस कन्सोलिडेशन होईल, परत मार्केट परत पहिल्या जागेवरती येईल. हे नक्की तितकं खरं आहे. पण काय होतंय, ज्यांची कुणाची पोझिशन मार्जिन मनीमध्ये असते, कुणी फ्युचरमध्ये असतात, त्या लोकांचे हाल होतात. ज्यांचा पोर्टफोलिओ आहे त्यांना काही काळजी करायची गरज नाही. ओके. आणि तेव्हा एकंदरीतच हा जो महत्वाचा विषय होता तुमच्याबरोबर मी शेअर केला का डोनाल्ड ट्रम्प तात्या मार्केट मॅनिप्युलेशन करतात आणि ते खरं आहे. ठीक आहे, तेव्हा आता इथे आपण थांबूया. आणि अर्थातच हा जो काही सगळा व्हिडिओ होता तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. या व्हिडिओमध्ये कुणालाही कुठल्या प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला दिला नाही. आपण याची कृपया नोंद घ्या. कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करा. आणि आपला जो चॅनल आहे जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर मित्रांपर्यंत शेअर करा, लाईक करा. आणि तुम्हाला मार्केट विषयी जर काही मार्केटमध्ये शिकायचं असेल आणि स्विंग ट्रेडिंग वगैरे आणि त्याची जी ट्रेड पाहिजे असेल तर त्याकरता आपल्या चॅनलची मेंबरशिप घ्या. आणि त्यानंतर आपला टेलिग्राम चॅनल, समजा एखाद्याला असं वाटलं की तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये जे काय मी ट्रेडिंग करतो त्याची माहिती पाहिजे तर त्याकरता आपला प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल आहे, त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मी खाली दिली. त्या लिंकवरती जाऊन आपण त्या ठिकाणी चॅनल जॉईन करू शकता. तेव्हा इथे आपण थांबूया, परत भेटू नवीन विषयासह.